चार मे 2021 हा दिवस जागतिक अस्थमा दिवस म्हणजेच वर्ल्ड अस्थमा डे म्हणून सेलिब्रेट केला जात आहे। तर वर्ल्ड अस्थमा डे म्हणजे जागतिक अस्थमा दिवस या निमित्ताने अस्थमाबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हा व्हिडिओ ज्यांना अस्थमा आहे त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपली आहे। जीना म्हणजे ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा नावाची एक संस्था आहे जी जगभरामध्ये अस्थमाच्या जागरूकतेसाठी अस्थमाच्या ट्रीटमेंटसाठी काम करत असते आणि ती संस्था हा जागतिक अस्थमा दिवस सेलिब्रेट करत असते आणि जनरली अस्थमाबद्दल जागरूकता पसरवून त्याच्याबद्दलच्या ट्रीटमेंटबद्दलच्या सर्व गैरसमजुती दूर करून अस्थमाची प्रॉपर ट्रीटमेंट सर्वांना मिळावी यासाठी ही संस्था कार्यरत आहे। आणि दरवर्षी मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षीच्या जागतिक अस्थमा दिवसाची थीम जी म्हणतो ती काय आहे तर अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन्स। याचा अर्थ काय होतो की अस्थमाबद्दलचे जे काही मिसकन्सेप्शन म्हणजे गैरसमज आहेत किंवा चुकीच्या प्रथा आहेत ह्या बाजूला करून किंवा त्या दूर करून अस्थमाची प्रॉपर ट्रीटमेंट घेण्यास सर्वांना प्रवृत्त करणे अशी या वर्षीची थीम आहे। तर नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर साईनाथ पवार, बालरोग तज्ञ व अलर्जी अस्थमा तज्ञ कोल्हापूर। तर या वर्षीची थीम आहे अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन म्हणजे अस्थमाबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून अस्थमाची ट्रीटमेंट मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचा त्रास कमी करणे हा आहे। तर अस्थमालाच मराठीमध्ये दमा असं म्हटलं जातं आणि अस्थमाबद्दल बरेच गैरसमज आजही समाजामध्ये आहेत। असे काय गैरसमज समाजामध्ये आहेत की ज्यामुळे अस्थमाची ट्रीटमेंट घेण्यामध्ये लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही। तर जीना या संस्थेने कोणकोणते मिसकन्सेप्शन्स आहेत असं सांगितलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की अस्थमा हा इन्फेक्शनमुळे होतो। त्याचप्रमाणे काही वेळा लोकांना असं वाटतं की अस्थमा फक्त लहान मुलांचाच आजार आहे असं जीनाने मेन्शन केलेलं आहे। पण बऱ्याच वेळा आम्ही असं बघतो की पेशंटमध्ये असाही मिसकन्सेप्ट आहे की अस्थमा फक्त मोठ्यांचाच आजार आहे आणि तो लहानांना होऊ शकत नाही। पण असंही नाही, अस्थमा हा लहानांना पण होऊ शकतो आणि मोठ्यांना पण होऊ शकतो, दोन्ही लोकांना हा अस्थमा होऊ शकतो। त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की अस्थमा एकदा झाला की तो कायमच राहतो, त्याला ट्रीटमेंट नाही आहे, तो बरा होत नाही आहे। त्याचप्रमाणे अस्थमा असणाऱ्यांना स्पोर्ट्समध्ये भाग घेता येत नाही किंवा अस्थमा असणाऱ्यांना एक्सरसाइज करता येत नाहीत असेही गैरसमज अस्थमाच्या पेशंटमध्ये किंवा लोकांमध्ये आहेत। परंतु हे सर्व गैरसमज आहेत आणि हे गैरसमज दूर करून तुम्ही योग्य डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन अस्थमावर तुमच्या नक्कीच मात करू शकता। तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की अस्थमाच्या ट्रीटमेंटबद्दल सुद्धा बरेच गैरसमज आहेत। मग ते गैरसमज कोणते तर अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने इनहेलर्स म्हणजे मीटर डोस इनहेलर ज्याला आपण MDI असं म्हणतो आणि बोलीभाषेमध्ये कधी त्याला पंप असं म्हटलं जातं, तर याचा वापर होतो आणि बऱ्याच लोकांचे याच्याबद्दल सुद्धा खूप गैरसमज आहेत। तर MDI म्हणजे मीटर डोस इनहेलरबद्दल लोकांचे काय गैरसमज आहेत तर बऱ्याच वेळा लोकांचा असा गैरसमज आहे की इनहेलर्स हे स्ट्रॉंग असतात, परंतु इनहेलर्स हे स्ट्रॉंग नसतात। कारण इनहेलर्सनी जी औषधं दिली जातात ती फक्त श्वासनलिका आणि फुफ्फुस यामध्येच जात असतात आणि ती तोंडाने दिलेल्या औषधांपेक्षा कितीतरी पटीने म्हणजे 20 ते 30 पटीने कमी असतात आणि ही औषधं फक्त श्वासनलिका आणि फुफ्फुसामध्ये जात असल्यामुळं ती रक्तात जात नाहीत आणि रक्तात जात नाहीत त्यामुळे त्याचे साईड इफेक्टसुद्धा आपल्याला दिसत नाहीत। त्यामुळं पहिला जो गैरसमज आहे की इनहेलर स्ट्रॉंग आहे तो चुकीचा आहे। इनहेलर स्ट्रॉंग नाहीत, उलट तोंडाच्या औषधांपेक्षा खूप पटीने कमी त्याच्यामध्ये डोस
डोस जात असतो. दुसरा महत्त्वाचा गैरसमज आहे की इनहेलरची सवय लागते. म्हणजे लोकांना असं वाटतं की इनहेलर्स एकदा चालू केले की त्याची सवय लागते आणि ते कायमच घेत राहतात. परंतु हा मोठा गैरसमज आहे. इनहेलरची सवय लागत नाही, कारण इनहेलर्स हे रक्तातच जात नाही आहेत, ते फक्त श्वासनलिका आणि फुफ्फुसात जात आहेत. रक्तातच जात नसल्यामुळे त्याचा सवय लागण्याचा कोणता प्रश्न येत नाही आहे. परंतु अस्थमासारखा हा आजार आहे, हा लाँग टर्म आजार आहे. म्हणजे हा बरेच दिवस राहणारा आजार असल्यामुळे त्याची ट्रीटमेंट ही थोडी लाँग टर्म असते. म्हणजे त्याची ट्रीटमेंट काही महिने काही वर्ष अशा वेळेपर्यंत करावी लागते. आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा बरेच दिवस इनहेलर घेतोय म्हणजे याला सवय लागली, पण असं नाही आहे. त्याची ट्रीटमेंटच जास्त दिवसांची असल्यामुळे तो जास्त दिवस इनहेलर घेतोय. इनहेलर्स बंद केले म्हणजे सवय लागली म्हणून त्रास होत नाही, पण इनहेलर्स बंद केली तर ट्रीटमेंट अर्धवट राहिल्यामुळं आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ट्रीटमेंटचा जो कोर्स आहे तो कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि अस्थमामध्ये तो कोर्स 6 महिने, वर्ष, 2 वर्ष असा असू शकतो, म्हणून ते जास्त दिवस घ्यायचे असतात. ही गोष्ट समजावताना असंही उदाहरण देऊ शकतो की आपण रोज सकाळी ब्रश करतो, पण आपण ब्रश करताना असं म्हणतो का की मला ब्रश करायची सवय लागेल आणि मी ब्रश करणार नाही. कारण ब्रश करणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, आपल्या टीथसाठी चांगलं आहे. त्याचप्रमाणे इनहेलर्स हे आपले श्वासनलिका आणि फुफ्फुसासाठी चांगले आहेत. त्याचप्रमाणे एखाद्याला डायबेटीस असेल किंवा बीपीचा आजार असेल तर तो बीपीची गोळी घेईल, डायबेटीसची गोळी घेईल, पण त्यावेळी ते असं म्हणणार नाहीत की मला याची सवय लागते, कारण त्यांना माहीत आहे की हा आजार कंट्रोल करण्यासाठी ही गोळी आहे. त्याचप्रमाणे इनहेलर्ससुद्धा आपला अस्थमाचा आजार किंवा श्वासनलिकेची सूज कंट्रोल करण्यासाठीची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये सवय लागण्याचा कोणताही प्रश्न नाही. त्याचप्रमाणे तिसरा गैरसमज म्हणजे जनरली असं लोकांना वाटतं की इनहेलर्स हे खूप महाग आहेत आणि ते सर्वसामान्यांना कदाचित परवडणार नाहीत. परंतु असं नाही आहे. इनहेलर्स सुरुवातीला चालू करताना थोडासा खर्च असतो, तो सुद्धा फार नाही आहे. एक 800 ते 1000 रुपयेपर्यंतचा खर्च इनहेलर चालू करताना हा होऊ शकतो. परंतु इनहेलर चालू केल्यामुळं तुमचा पुढचा होणारा बराचसा त्रास कंट्रोल येणार आहे. त्यामुळे तुम्हाला घ्यावी लागणारी वारंवार जी औषधं घ्यावी लागतात ती कमी होणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही लाँग टर्ममध्ये पैसे वाचवणारच आहात. त्यामुळे इनहेलर्स हे महागसुद्धा नाही आहेत. लक्षात आलं? त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना असं वाटतं की इनहेलर्स हे एकदा चालू केले की ते कायमच घ्यायला लागतात, पण असंही नाही आहे. ते तुमच्या आजारावर डिपेंड आहे. म्हणजे तुमच्या अस्थमाचं प्रमाण किती आहे, त्याला किती दिवसाची ट्रीटमेंट लागणार आहे यावर ते डिपेंड आहे. जर तुमचा त्रास कमी होत गेला तर त्या प्रमाणात इनहेलर्सचं प्रमाण हळूहळू कमी केलं जाईल आणि जर तशी सिच्युएशन असेल तर इनहेलर्स हे बंदही केले जाऊ शकतात. तर मित्र हो, आता आपण अस्थमाबद्दल थोडंसं आणखी जाणून घेऊया. तर अस्थमा हा आजकालच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा आजार आहे आणि अस्थमाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. तर अस्थमा वाढण्याची कारणं काय आहेत? तर बेसिकली वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली, बदलत्या खाण्याच्या सवयी, वाढते प्रदूषण या सर्वांमुळे अस्थमाचं प्रमाण हे वाढत आहे. अस्थमा हा वेगवेगळ्या लक्षणांचा एकत्रित मिलाफ आहे. म्हणजे काय की अस्थमा असा एक आजार नाही, वेगवेगळ्या लक्षणांचा एकत्रित आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी अस्थमाचं निदान हे होत असतं. आजही अस्थमाचे बऱ्यापैकी प्रमाणात निदान केले जाताना दिसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे लोकांचे बरेच गैरसमज असल्यामुळे लोकच डॉक्टरांकडे येत नाहीत आणि जर योग्य डॉक्टरांकडे जर ते गेले नाहीत तर ते फक्त तात्पुरती ट्रीटमेंट घेत राहतील आणि त्याची फायनल किंवा योग्य ट्रीटमेंट करून तो आजार कंट्रोल करण्याची जी ट्रीटमेंट आहे ती चालू न केल्यामुळे बऱ्याच लोकांना बरेच दिवस त्रास सहन करायला लागतो. त्यामुळे अस्थमाबाबतीत कोणताही गैरसमज न ठेवता योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या, म्हणजे तुमचा अस्थमा हा नक्कीच कंट्रोलमध्ये येणार आहे. अस्थमामध्ये श्वासनलिकेला सूज आल्यामुळे त्यामुळे जे त्रास होतात या सर्व त्रासांचा समावेश होत असतो. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं तर बेसिकली अस्थमामध्ये सुरुवातीला वारंवार येणारा खोकला, तो खोकला काही दिवसांनी पुन्हा येत राहतो. थोडीशी औषधं घेतले की बरा होतो, पुन्हा काही दिवसांनी यायला लागतो. जनरली हा खोकला रात्रीच्या वेळी जास्त असतो, रात्री किंवा पहाटेच्या वेळी जास्त असतो. तो बरेच दिवस राहत असतो. नॉर्मल खोकला कसा 1-2-4-8 दिवसामध्ये निघून जातो, पण तसं होत नाही. हा खोकला वारंवार येतो, बरेच दिवस राहतो, औषध घेतल्यानंतर थोडे दिवस कमी होऊन पुन्हा वाढतो. तर अशा प्रकारचा खोकला जर येत असेल तर नक्कीच तुम्हाला अस्थमाचा किंवा अलर्जीचा विचार हा केला पाहिजे. त्याचप्रमाणे हळूहळू मग काही लोकांना धाप लागायला लागते म्हणजे दम लागल्यासारखं होतं, छातीमध्ये शिट्टीसारखा आवाज येतो. आणि हे व्हायचं कारण म्हणजे अस्थमामधली श्वासनलिका जी असते ती हळूहळू आकुंचन व्हायला लागते, त्याची सूज वाढायला लागते आणि डायमीटर आणि श्वासनलिकेचा डायमीटर कमी झाल्यामुळं हळूहळू धाप लागण्याचं प्रमाण होतं. त्याचप्रमाणे त्यानंतर हळूहळू व्हिजिंग म्हणजे छातीमध्ये शिट्टीसारखा आवाज यायला लागू शकतो. त्याचप्रमाणे जर या लोकांनी थोडं एक्झर्शन केलं म्हणजे भरभर चालायला लागले किंवा
पळायला लागले किंवा अजून काही थोडं एक्झर्शन झालं तर त्यांना लवकर धाप लागू शकते. आणि ही सर्व लक्षणं औषध घेतल्यानंतर थोड्या दिवसांसाठी बरी होतात, पण काही दिवसानंतर पुन्हा येऊ शकतात. तर अशी लक्षणं असतील तर आपण थोडंसं अलर्ट होऊन वेदर ही अस्थमाची लक्षणं आहेत का याचा विचार करून त्यासाठी आपल्याला सल्ला घेणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी आपण लहान मुलांचा विचार करतोय त्यावेळी लहान मुलांमध्ये सुद्धा अशीच लक्षणं दिसतात की वारंवार खोकला येतो, त्यांना दम लागतो. ज्यावेळी ते खेळतात त्यावेळी त्यांना थोडासा खोकला येऊ शकतो किंवा दम लागू शकतो. ज्यावेळी ते जोरजोरात हसतील किंवा रडतील किंवा इतर काही करतील त्यावेळी सुद्धा त्यांना खोकला येऊ शकतो. तर अशी लक्षणं लहान मुलांमध्ये सुद्धा दिसतात. लहान मुलांना सुद्धा वारंवार सर्दी खोकला होत असेल तर त्यावेळी तो बालदमा आहे का किंवा काय त्याचं काय कारण आहे हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये ज्यावेळी एखाद्या बाळाला वारंवार सर्दी होते, खोकला होतो, कधीकधी दम लागतोय, छातीत शिट्टीसारखा आवाज येतोय, ही लक्षणं जर वारंवार होत असतील त्यावेळी त्यांच्या पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की डॉक्टर हा अस्थमा आहे का आणि हा पुढे त्याला कायमचाच राहणार आहे का, हा प्रश्न बऱ्याच आईवडिलांच्या मनात असतो. तर याचं उत्तर आपल्याला कसं देता येईल तर पहिली गोष्ट म्हणजे की ज्यावेळी लहान बाळांना म्हणजे 1-2 वर्षाच्या मुलांना जर अशी काही लक्षणं असतील तर त्यातली बरीचशी बाळं ही वयानुसार हा त्रास त्यांचा कमी होऊ शकतो. त्यांना पुढे अस्थमा होईलच असं नाही, साधारण 70% बाळांचा हा त्रास वयानुसार कमी होऊ शकतो, परंतु 30% बाळांचा त्रास हा पुढे कंटिन्यू राहू शकतो. मग कोणत्या बाळांचा हा त्रास पुढे कंटिन्यू राहण्याचे चान्सेस जास्त आहेत तर ज्यांना फॅमिलीमध्ये कोणाला ॲलर्जी किंवा अस्थमा आहे, म्हणजे ज्यांना फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह आहे, त्याचप्रमाणे त्याच बाळाला जर इतर काही ॲलर्जीची लक्षणं दिसत असेल, म्हणजे ॲटोपिक डर्माटायटिस म्हणून स्किनचा आजार असतो तो असेल, म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायनेस असतो, खाज असते, किंवा त्या बाळाला जर वारंवार सर्दी होत असेल म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस असेल, म्हणजे ॲलर्जीची सर्दी असेल, तर या बाळांना पुढे हा अस्थमा कंटिन्यू राहण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. परंतु आपल्या बाळाचा अस्थमा पुढे राहणार की नाही राहणार याचं उत्तर आपल्याला मेनली वेळच देणार आहे. तर ज्यावेळी एखाद्याला अस्थमा असतो तर त्याची लक्षणं कोणत्या गोष्टींमुळे वाढू शकतात तर काही ट्रिगर्स असतात की ज्यामुळं त्यांची लक्षणं वाढतात. मग यामध्ये काय येतं तर कधीकधी धुळीमुळं, धुरामुळं, वातावरणातल्या बदलमुळं, त्याचप्रमाणे प्रदूषण ज्यावेळी वाढतं त्यावेळी किंवा प्रदूषणाला ज्यावेळी एक्सपोजर होतं त्यावेळी, त्याचप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन जर झालं, त्यांना सर्दी खोकला झाला, रेग्युलर व्हायरल इन्फेक्शन, त्यांनीसुद्धा त्यांचा हा त्रास वाढू शकतो. त्याचप्रमाणे जर चुकून थंड खाल्लं, त्यांचा प्रवास झाला, तर या सर्व गोष्टींमुळं त्यांचा त्रास हा मध्ये वाढू शकतो. आणि म्हणून अस्थमाच्या पेशंटनी या सर्व गोष्टीपासून थोडंसं स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अस्थमामध्ये काही टेस्ट गरजेच्या आहेत का तर बेसिकली अस्थमा हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे, म्हणजे लक्षणांवरून त्याचं निदान केलं जातं. परंतु अस्थमा पहिली गोष्ट म्हणजे त्याचं कन्फर्मेशन जर आपल्याला करायचं असेल तर, किंवा अस्थमाचं ग्रेडिंग म्हणजे त्याला किती प्रमाणात अस्थमा आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर म्हणजे थोडा, मध्यम आणि जास्त, तर अस्थमाचं प्रमाण किती आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर नक्कीच काही टेस्ट आपल्याला मदत करतात. आणि त्याच्यामध्ये या टेस्टनंच आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट असं म्हणतो. आणि यामधली सगळ्यात महत्त्वाची चाचणी म्हणजे स्पायरोमेट्री टेस्ट. तर स्पायरोमेट्री टेस्टमध्ये आपण काय बघतो तर स्पायरोमेट्री ही आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी किती आहे, श्वासनलिकेला किती प्रमाणात सूज आलेली आहे हे बघतं. आपण स्पायरोमेट्री करताना आपण सुरुवातीला एक स्पायरोमेट्री करतो आणि त्यानंतर ब्रॉन्कोडायलेटर म्हणून काही औषधं असतात की जी फुफ्फुसात देऊन आपण 15 ते 20 मिनिटांनंतर पुन्हा एकदा टेस्ट करतो. आणि आपण काय बघतो की ही जी श्वासनलिकेची सूज आहे ही ब्रॉन्कोडायलेटरची औषधं दिल्यानंतर किती प्रमाणात ओपन होते आणि त्यावरून, आणि त्याला रिव्हर्सिबिलिटी असं म्हणतात, ब्रॉन्कोडायलेटर रिव्हर्सिबिलिटी. आणि ही रिव्हर्सिबिलिटी जर 12% जास्त असेल तर आपण अस्थमाचं निदान कन्फर्म करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला त्याला कोणत्या प्रकारची औषधं दिल्यानंतर फायदा होईल याचाही अंदाज या टेस्टवरून आपल्याला मिळू शकतो. दुसरी कुठली टेस्ट आहे तर फिनो म्हणून टेस्ट असते. तर याच्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ नायट्रस ऑक्साईड मोजलं जातं आणि ज्यांचा अस्थमा जास्त प्रमाणात आहे त्यांचा हा फिनोची पातळी ही जास्त असते. आणि जेव्हा त्यांना ट्रीटमेंट चालू केली जाते त्यावेळी हळूहळू फिनोची पातळी ही कमी होत जाते. नॉर्मल फिनोची पातळी 20 ते 40च्या मध्ये असते. अस्थमाच्या पेशंटमध्ये ती 200 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. आणि जशी जशी ट्रीटमेंट चालू होईल आणि त्यांचं इन्फ्लमेशन म्हणजे सूज कमी होईल त्या प्रमाणात फिनोची पातळी हळूहळू कमी होत जाईल. आता अजून एक टेस्ट महत्त्वाची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर अस्थमा हा ॲलर्जीमुळं आहे की ॲलर्जीमुळं नाही आहे. तर ही एक कोणत्या टेस्टमुळे आपण बघू शकतो तर त्यामध्ये येते ती ॲलर्जी टेस्ट. तर ॲलर्जी टेस्टमधून आपल्याला काय कळतं की हा अस्थमा ॲलर्जीमुळं होतोय का, आणि जर होत असेल तर तो कोणत्या ॲलर्जीमुळं
होत असेल, कोणत्या गोष्टी टाळल्यामुळं आपल्याला त्यांच्या अस्थमाचं प्रमाण हे कमी करता येईल हे आपल्याला ॲलर्जी टेस्टवरून कळतं. तर ॲलर्जी टेस्ट ज्यावेळी करायची आहे तर ती कोणत्या प्रकारची ॲलर्जी टेस्ट करायची आहे, तर जनरली गोल्ड स्टँडर्ड टेस्ट जी आहे त्याला ॲलर्जिक स्किन प्रिक टेस्ट असं म्हटलं जातं. ॲलर्जिक स्किन प्रिक टेस्ट ही पेशंटच्या शरीरावर म्हणजे त्याच्या स्किन सरफेसवर केली जाते, म्हणजे ती हातावर किंवा पाठीवर अशा प्रकारे केली जाते आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराचा एखाद्या ॲलर्जेन विरुद्ध काय रिॲक्शन आहे हे आपल्याला नॅचरली कळतं आणि त्यामुळं ही गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे असं समजलं जातं. पूर्ण जगभरामध्ये ॲलर्जी स्किन प्रिक टेस्ट ही ॲलर्जीसाठी गोल्ड स्टँडर्ड समजली जाते. त्याचप्रमाणे ॲलर्जी टेस्टच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की पेशंटनी स्वतःहून जाहिरात बघून कोणतीही ॲलर्जी टेस्ट करायची नाही, कारण जाहिरात बघून ॲलर्जी टेस्ट जर केली तर त्याचा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये कोणताही फायदा होणार नाही. ॲलर्जी टेस्ट ही कशा प्रकारे केली जाते तर पेशंटला पूर्ण त्याची डिटेल क्लिनिकल हिस्ट्री घेऊन त्यानंतर तुम्हाला कोणता त्रास होतो आहे, तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट काय आहे, कोणत्या गोष्टींमुळे तुमचा त्रास वाढतो आहे, या सर्व गोष्टी बघून त्यानुसार ॲलर्जी टेस्ट कोणत्या कोणत्या वस्तूची करायची हे ठरवलं जातं आणि त्यानुसार एका प्रॉपर ॲलर्जी स्पेशालिस्टनी ही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हाच त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे जाहिरात बघून आपले पैसे फुकट घालवू नका. ज्यावेळी तुम्हाला शंका आहे त्यावेळी तुम्ही योग्य ॲलर्जी स्पेशालिस्टकडे जा, त्यांचा सल्ला घ्या आणि जर गरज असेल तरच ॲलर्जी टेस्ट करा. स्वतःहून जाऊन डायरेक्टली ॲलर्जी टेस्ट करून जर रिपोर्ट घेऊन आलात तर तुमचे पैसेही फुकट जाणार आहेत आणि त्याचा कोणताही उपयोग तुम्हाला होणार नाही. तर अस्थमाच्या पेशंटचा त्रास दोन गोष्टींनी वाढतो, म्हणजे त्यातली एक असतात ॲलर्जेन आणि दुसरं म्हणजे ट्रिगर्स. तर ॲलर्जेन म्हणजे ज्या वस्तूची ॲलर्जी असते त्याला आपण ॲलर्जेन म्हणतो आणि ज्या गोष्टींमुळं त्यांचा त्रास वाढतो त्याला आपण ट्रिगर म्हणतो. म्हणजे ॲलर्जी कशाची असते तर डस्ट किंवा डस्ट माइट्स, पोलन्स म्हणजे हवेतील परागकण, फंगस म्हणजे बुरशी, त्याचप्रमाणे काही वेळा फूडची ॲलर्जी असू शकते, काही वेळा ॲनिमल डेंडर म्हणजे पाळीव प्राण्यांच्या किंवा प्राण्यांच्या अंगावरची लव याची ॲलर्जी असू शकते आणि या ॲलर्जेनमुळं तुमचा अस्थमा हा ॲग्रिवेट होत असतो. आणि ट्रिगर्स म्हणजे काय तर त्यांना त्याची ॲलर्जी नाही आहे पण ज्याला हा अस्थमाचा त्रास आहे त्यांचा त्रास वाढवण्याचं काम हे ट्रिगर करतात. म्हणजे धूर, मग तो कोणत्याही प्रकारचा धूर असतो, चुलीचा असेल किंवा उदबत्तीचा असेल, धूप जाळल्याचा असेल किंवा प्रदूषणामुळे होत असेल, आजूबाजूला एखादी फॅक्टरी असेल त्याचा धूर असेल, तर या सर्व गोष्टींमुळे तुमचा त्रास वाढतोय. पण म्हणजे तुम्हाला धुराची ॲलर्जी नाही आहे, तुम्हाला ॲलर्जी काहीतरी वेगळी असेल पण तुम्हाला त्रास असल्यामुळे धुरामुळे तो त्रास वाढतोय. त्यामुळे अस्थमाच्या पेशंटनी या सर्व गोष्टी थोडं टाळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे परफ्यूम, बॉडी स्प्रे, त्याचप्रमाणे टाल्कम पावडर, प्रदूषण, थंड वस्तू खाणे हे सर्व ट्रिगर्स असतात आणि या गोष्टी तुमचा त्रास वाढवतात पण ॲक्च्युली तुमचा त्रास या गोष्टींमुळे सुरू झालेला नाही आहे. ॲलर्जेन कोणते, ट्रिगर कोणते याचा वेगळा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा डिटेलमध्ये बघू शकता. आता आपण अस्थमाच्या ट्रीटमेंटकडे येऊया. ज्यावेळी एखाद्या पेशंटला वारंवार खोकला येतोय, थोडा दम लागतोय, छातीत आवाज येतोय, त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये त्याची त्या प्रॉब्लेमनुसार ट्रीटमेंट करणं काही काळ ठीक आहे, पण नंतर या वारंवार होणाऱ्या गोष्टी का होत आहेत याचं कारण शोधून त्याचं अस्थमाचं योग्य निदान करून त्यानुसार ट्रीटमेंट चालू करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून त्याला हा वारंवार होणारा त्रास जो आहे तो कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर यामध्ये दोन प्रकारची औषधं दिसतात, एक म्हणजे रिलिव्हर्स आणि एक म्हणजे कंट्रोलर्स. रिलिव्हर्स म्हणजे त्रास होईल त्यावेळी द्यायची औषधं असतात आणि कंट्रोलर्स म्हणजे जी औषधं त्यांचा त्रास हा कमी करतात, म्हणजे त्यांना त्रास होऊच देत नाहीत, तर त्या अशा औषधांना कंट्रोलर्स म्हणतात. आणि या कंट्रोलर्समध्ये मेनली आपल्याला लॉंग टर्म MDI म्हणजे इनहेलर्स वापरायचे असतात. तर ज्यावेळी आपण इनहेलर चालू करतोय त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की ते लॉंग टर्म घेणं गरजेचं असतं, कारण ज्यावेळी आपण फक्त जर त्रास होईल त्याचवेळी औषधं घेतली तर ती श्वासनलिकेची जी सूज असते ती तात्पुरत्या प्रमाणातच कमी होणार आणि पुन्हा हळूहळू ती वाढायला लागणार आहे. आणि ज्यावेळी आपण कंटिन्यू ट्रीटमेंट घेत जातो त्यावेळी हळूहळू करत ती श्वासनलिकेची सूज कमी होत जाते आणि त्यामुळं जो वारंवार सर्दी, खोकला, दम लागणे या गोष्टी होत असतात त्याचं प्रमाण ग्रॅज्युअली कमी होत जाते. आणि श्वासनलिकेची सूज किती प्रमाणात आहे त्यानुसार किती दिवस ट्रीटमेंट लागणार हे ठरणार आहे. MDIचे कोणतेही साईड इफेक्ट नाही किंवा त्याच्याबद्दलचे गैरसमज आहेत याबद्दलचं डिस्कशन ऑलरेडी आपण केलेलंच आहे. त्यामुळे एकदा MDI चालू केल्यानंतर ते लॉंग टर्म घेणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारे इनहेलर्स देऊन आपण श्वासनलिकेची सूज कमी केली
पण मग तुम्ही विचाराल की आता मी इनहेलर बंद केला तर मला पुन्हा त्रास होईल का? तर हे त्याच्या कारणावर डिपेंड आहे की त्याचं कारण कोणतं आहे, आणि ते जर कारण पुन्हा ते जर कारण तिथेच असेल, त्या कारणावर जर आपण कोणती ॲक्शन घेतलेली नाही आहे, तर काही दिवसानंतर हा त्रास पुन्हा चालू होणार आहे. मग जर आपल्याला ॲलर्जी टेस्ट करून जर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की हा अस्थमा जर ॲलर्जिक आहे, तर आपण ॲलर्जीचं प्रमाण कमी करून अस्थमाचं प्रमाण इनडायरेक्टली कमी करू शकतो. कारण ज्यावेळी तुम्ही अस्थमासाठी इनहेलर चालू केलेले आहेत आणि ते हळूहळू करत आपण बंद केले, पण जर हा अस्थमा ॲलर्जीमुळे होत असेल तर ॲलर्जी तर तिथेच आहे आणि ती ॲलर्जीमुळे पुन्हा श्वासनलिकेला सूज यायला सुरुवात होईल आणि पुन्हा हळूहळू त्रास चालू होईल. मग अशा वेळी आपण काय करू शकतो, तर आपण ॲलर्जीची ट्रीटमेंट, ज्याला आपण ॲलर्जेन स्पेसिफिक इम्युनोथेरपी असं म्हणतो, ती करू शकतो. तर या इम्युनोथेरपीलाच डिसेन्सिटायझेशन किंवा ॲलर्जी वॅक्सिन असंही म्हटलं जातं. ही ट्रीटमेंट कशा प्रकारे काम करते, तर ही ट्रीटमेंट अस्थमावर नाही तर ॲलर्जीवर काम करते. म्हणजे या ट्रीटमेंटमुळं ॲलर्जीच्या अगेन्स्ट शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण केली जाते, आणि त्याला ॲलर्जी वॅक्सिन असं का म्हणतात, तर ज्या प्रकारे वॅक्सिन दिल्यानंतर आपल्या शरीरात अँटीबॉडीज किंवा प्रतिकारशक्ती तयार होते, त्याचप्रमाणे इम्युनोथेरपीमुळे शरीरामध्ये त्या ॲलर्जेन म्हणजे ज्याची ॲलर्जी आहे त्याच्या अगेन्स्ट शरीरामध्ये प्रतिकारशक्ती तयार होते, आणि त्यामुळं तो ॲलर्जेन ज्यावेळी शरीराला एक्सपोज होतो त्यावेळी तो शरीराला त्रास देऊ शकणार नाही. म्हणजेच तो जरी श्वासनलिकेत गेला तर तो श्वासनलिकेला सूज आणणार नाही, आणि त्यामुळं अस्थमाचं प्रमाण कंट्रोल होण्यास नक्कीच आणखी मदत होईल. त्यामुळे जर अस्थमा हा ॲलर्जिक आहे असं आपल्याला कळलं तर आपण पुढे जाऊन त्याची इम्युनोथेरपीची ट्रीटमेंट करून आपण अस्थमाचं प्रमाण आणखीन कंट्रोलमध्ये करू शकतो. तर अस्थमाच्या ट्रीटमेंटला ऑलरेडी जीनाने सुद्धा प्रमाणित केलेलं आहे. ॲलर्जी इम्युनोथेरपीला जगातील ॲलर्जी अस्थमावर काम करणाऱ्या मोस्ट ऑफ द संस्थांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे योग्य ॲलर्जी स्पेशालिस्टकडे जाऊन इम्युनोथेरपीबद्दल योग्य माहिती घेऊन जर तुम्ही त्याची ट्रीटमेंट केली तर नक्की त्याचाही फायदा तुम्हाला मिळू शकतो. आता अशा प्रकारे आपण इनहेलर्स, गरज असेल तर इम्युनोथेरपी आणि अवॉइडन्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे तुमचा त्रास वाढतोय त्या सर्व गोष्टींपासून लांब राहून तुम्ही नक्कीच तुमचा त्रास हा कमी करू शकता. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आजकाल आता कोविड चालू आहे आणि कोविड आणि अस्थमा याचा काय संबंध आहे हे सुद्धा लोकांचा मनात बऱ्याच शंका आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अस्थमाचे पेशंट फार टेन्शनमध्ये होते की आम्हाला ऑलरेडी अस्थमा आहे आणि त्यात जर आम्हाला कोविड लवकर होईल का, किंवा कोविड व्हायचे चान्सेस आम्हाला जास्त आहेत का, किंवा आम्हाला कोविड झाला तर जास्त त्रास होईल का. परंतु आता जे काही रिसर्च झालेला आहे त्यानुसार अस्थमाच्या पेशंटला कोविड होण्याचे चान्सेस हे इतरांपेक्षा जास्त नाही आहेत. जेवढे इतरांना चान्सेस आहेत तेवढेच चान्सेस अस्थमाच्या पेशंटला आहेत. किंवा अस्थमाच्या पेशंटला जरी कोविड झाला तरी सुद्धा त्याला त्रास हा इतरांना एवढाच होणार आहे. परंतु त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमचा अस्थमा हा पूर्ण कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. जर तुमचा अस्थमा कंट्रोलमध्ये नसेल तर अस्थमाचा त्रास होईल प्लस कोविडचा त्रास होऊन तुमचे नक्कीच कॉम्प्लिकेशन वाढतील. त्यामुळे अस्थमा तुम्ही योग्य कंट्रोलमध्ये ठेवा, म्हणजे कोविडचा होण्याचे चान्सेस पण कमी आहेत, आणि झाला तरी तुम्हाला अस्थमामुळे कोविडचा जास्त त्रास वगैरे काही होणार नाही. परंतु सर्वांनी योग्य काळजी म्हणजे जे काही स्टँडर्ड प्रिकॉशन्स आहेत ते घेणं डेफिनेटली गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अस्थमा असेल, अलर्जी असेल, या सर्व पेशंटनी लसीकरण करणं हे अत्यावश्यक आहे. लसीकरण, ॲलर्जी किंवा अस्थमा हा लसीकरणासाठी कॉन्ट्राइंडिकेशन नाही. म्हणजे बऱ्याच पेशंटचे आम्हाला फोन येत आहेत की लसीकरण, आम्हाला अलर्जी आहे, आम्हाला अस्थमा आहे, आमची ही ट्रीटमेंट, अलर्जीची ट्रीटमेंट चालू आहे, अस्थमाची ट्रीटमेंट चालू आहे, तर आम्ही लस घ्यायची की नाही घ्यायची. तर अशा सर्व लोकांनी लस घेणं हे आवश्यक आहे. तर मित्र हो, ही माहिती आपल्या सर्व मित्र, नातेवाईक यांच्यापर्यंत तुम्ही फॉरवर्ड करा. ज्यांना अस्थमा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घ्या, आणि म्हणजेच त्यांना योग्य प्रकारची माहिती मिळून त्यांना त्यांच्या आजारावर कंट्रोल करण्यास नक्कीच मदत मिळेल. थँक्यू. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा. हेल्थ रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नेक्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही आम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करू शकता.